आता गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यानंतर जी आंदोलनं सुरू आहेत, ओबीसींचं, बंजारांचं किंवा कोळी बांधवांचं सुद्धा आता काही म्हणणं आहे, याच्याकडे तुम्ही सध्या कसं बघताय? मी असं बघतो की तो जीआरला काही लीगल सँटिटी नाही, नो व्हॅलिडिटी. आणि तुम्हाला सांगतो इट इज अ मॉकरी ऑफ लॉ. मी त्या पुढे जाऊन सांगतो ते फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याचं कारण असं आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे ए ग्रेटेस्ट रिस्पेक्टेबल पर्सन, परंतु ते मागास आयोग नाहीत. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण एखाद्या गोष्टीच्या एखाद्या नोंदीचा आधार घेऊन आरक्षण द्या म्हणत असू, तर वर्षावायसे जर उद्या म्हणजे बंजारा भाऊ म्हणत असतील की जर आंध्रामध्ये त्याच गॅझेटरच्या आधारे एसटी मध्ये असतील, कैकाडी भाऊ म्हणतील एसटी मध्ये आहेत, त्याच आधारे जर उद्या जर धनगर भाऊ म्हणाले की ते एसटी मध्ये आहेत, इट विल बिकम मेस. त्याच्यामुळं सामाजिक मागासलेपणासोबत भौगोलिक मागासलेपण हे संविधानामध्ये अंतर्भूत आहे. आणि त्यामुळे भौगोलिक म्हणजे आधार असा आहे की मराठवाड्यातला कैकाडी भाऊ जो आहे तो भटका आहे, परंतु विदर्भातला कैकाडी भाऊ शेड्यूल कास्ट आहे.